पन्हाळा नगरपालिकेला उभारलं तुमचं काय विजन? हॅलो, मी ॲडव्होकेट रवींद्र तोडसे. ह्या नगरपरिषदेचा इतिहासाचा जर उजाळा आपण घेतला तर नगरपरिषदेची जी पहिली लोकनियुक्त बॉडी होती त्या बॉडीमध्ये माझे वडील रघुनाथ तोडसे काका यांचा समावेश होता आणि त्यापासून ते 20-21 वर्ष त्यांनी नगरपालिकेचा कारभार केला. नगरपालिकेचे जे काय आज रस्ते बागा वगैरे जे दिसतात ते माननीय मदन मोहन लोहिया, रघुनाथ तोडसे काका, बांधवकर, प्रभाकर भोसले वगैरे ह्या यांच्या काळात हे सगळं सुरुवातीची जी जडणघडण आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि हा सगळा जरा इतिहास पाहून आदरणीय सावकर साहेबांनी तोडसे घराण्याला संधी द्यायची असं निश्चित करून आम्हाला ह्यावेळेला नगराध्यक्षपदाची संधी दिलेली आहे. आणि त्या संधीचं एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचं, एक पारदर्शी कारभार करण्याचं आमचं स्वप्न आहे. त्याचबरोबर हे जे स्वच्छतेच्या ह्याच्यात पन्हाळ्याचा संबंध भारतामध्ये 25,000 लोकसंख्येच्या आत 2 वेळा प्रथम नंबर आला आणि आम्हाला 15 कोटी बक्षीस मिळालं. तर अजूनसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं स्वच्छता कशी इथं निर्माण करता येईल, प्रवाशांना कशा सोयी उपलब्ध करून देता येतील. तर युनेस्कोच्या धर्तीवर जे फॉरेन पर्यटक येतील किंवा परदेशी पर्यटक येतील किंवा बाहेरच्या राज्यातील जे पर्यटक येतील त्यांना कशा सोयीसुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देता येतील त्या दृष्टीनं आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहे. त्याचबरोबर इथलं जे काय पाण्याचा जो साठा आहे, नैसर्गिक पाण्याचा साठा, त्याचा कसा उपयोग करता येईल. इथले तलाव जे मोठे आहेत, एक सोमेश्वर तलाव आणि साधोबा तलाव, त्यांचा गाळ काढून त्याची पुनर्बांधणी करून त्याचं संवर्धन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील. आणि सर्वांना विश्वासात घेऊन, सर्व जनतेला विश्वासात घेऊन आमचं जे संबंध पॅनेल आहे ते चांगल्या मताधिक्यानं विजयी होईल अशी मला